Hello everyone, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous lecture we had completed our fourth chapter of pharmacognosy, that is introduction of various parts of plants. Okay, so in that chapter we had seen the different drugs, that is based on their nature, organized and unorganized crude drug. Okay, so from today's lecture we will start the new chapter, that is chapter number 8, chemical nature of natural drugs. Okay, as we all know that drug and disease, these are the two sides of same coin. Okay, so we must require to study both equally. Okay, we must know one without the other is meaningless, right? So man has been suffering from the various diseases right from the beginning of civilization. Okay, and the attempts to reduce the severity of diseases or to cure the disorders are being made since from the ancient times. Okay, so पूर्वीच्या काळी ही जरी डेव्हलपमेंट एवढी नव्हती तरी विथ द हेल्प ऑफ नॅचरल ड्रग काय केलं जायचं, जे डिफरंट डिसीजेस आहेत, डिसऑर्डर्स आहेत, त्यांची ट्रीटमेंट केली जायची, राईट? सो ours is the age of synthetic and natural drugs. Okay, antibiotics and radioactive substances which are largely used to treat the ailments. Okay, so आता आपण ज्या इयरमध्ये आहोत तेव्हा डिफरंट ड्रग्स जे आहेत ते यूज केले जातात. ओके, सो त्याच्यामध्ये सिंथेटिक ड्रग्ससुद्धा यूज केले जातात, आयुर्वेदिक ड्रग्ससुद्धा यूज केले जातात. ओके, त्याच्यानंतर अँटीबायोटिक सबस्टन्सेस आहेत, रेडिओ सबस्टन्सेस आहेत. ओके, सो खूप प्रगती झाल्यामुळे असे डिफरंट जे ड्रग्सचे सोर्सेस आहेत ते यूज केले जातात फॉर द ट्रीटमेंट पर्पज. ओके, सो इट वॉज पॉसिबल ओनली ड्यू टू द रिसेंट डेव्हलपमेंट अँड अचिव्हमेंट्स इन केमिकल फील्ड. ओके, सो हे कसं पॉसिबल झालं आहे, कारण का केमिकल फील्डमध्ये जी काही रिसेंट डेव्हलपमेंट झालेली आहे, अचिव्हमेंट्सच्या झालेल्या आहेत. ओके, सो ह्या सगळ्यामुळे काय झालं आहे की डिसीजची ट्रीटमेंट आहे ती मल्टिपल सबस्टन्स यूज करून त्या डिसीजला ट्रीट करणं पॉसिबल झालेलं आहे. ओके, so with rapid strides in the knowledge of natural science, crude drugs have come to be studied more exhaustively at present at any other time in the past. Okay, so to realize the applied importance of crude drug, so that's why we must study or we must take a closer look their phytochemical profiles irrespective of their नॅचरल ओरिजिन ऑफ दॅट क्रूड ड्रग. ओके, सो त्याच्यामुळे त्या ड्रगमध्ये जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, ओके, जे फायटोकेमिकल्स आहेत, त्याचा स्टडी करणं इन डिटेल आपल्याला फार गरजेचं आहे. ओके, बिकॉज दॅट ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर फार्माकोलॉजिकल ॲक्शन. ओके, सो त्या ड्रगचा जो इफेक्ट आपल्या बॉडीवर मिळतो फॉर द ट्रीटमेंट, एखाद्या ट्रीटमेंटसाठी, एखाद्या एखाद्या डिसऑर्डर्सच्या ट्रीटमेंटसाठी जेव्हा आपण एखादा ड्रग यूज करतो, मग तो त्याचा इफेक्ट शो करतो. म्हणजे काय करतो, तर त्या ड्रगमध्ये जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे, ओके, ते त्या ड्रगच्या ट्रीटमेंटमध्ये त्याचा इफेक्ट शो करतं. ओके, सो त्याच्यामुळे ते जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स ड्रगमध्ये प्रेझेंट आहेत त्यांचा स्टडी करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. ओके, सो थेरापेटिक इम्पॉर्टन्स ऑफ ॲनिमल अँड व्हेजिटेबल ड्रग्स इज ड्यू टू द केमिकल सबस्टन्सेस विच दे कंटेन. ओके, सो ड्रग कोणत्याही सोर्सपासून मिळालेला असू दे, ते डिफरंट सोर्सेस बघितले, ॲनिमल, प्लांट, वॉटर, मिनरल. ओके, सो जे डिफरंट सोर्सेस आहेत त्याच्यापासून मिळालेला जो ड्रग आहे तो जर थेरापेटिकली त्याची ॲक्शन शो करत असेल तर तो ॲक्शन कशामुळे शो करणार आहे, ड्यू टू प्रेझन्स ऑफ सर्टन काइंड ऑफ केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स इन टू दॅट ड्रग. ओके, सो व्हेरियस केमिकल्स आर रिपोर्टेड इन टू द प्लांट अँड ॲनिमल्स, बट ईच ऑफ देम इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑल द वाईल. ओके, म्हणजे त्या ड्रगमध्ये डिफरंट फार्मास्युटिकल केमिकल्स जे आहेत, ओके, ॲक्टिव्ह डिफरंट केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स जे आहेत ते त्या ड्रगमध्ये प्रेझेंट असतात. ओके, बट दॅट ऑल केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स इज नॉट जनरली acts as an or not generally used for the purpose of treatment. Okay, so they all does not effectively responsible for therapeutic effect of drug. Okay, so certain active chemical constituents which are responsible for their therapeutic effect. Okay, सो आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये असे जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ड्रगमधले विच शोज देअर थेरापेटिक इफेक्ट, त्याचा स्टडी आपल्याला इथे केमिकल नेचर ऑफ ड्रग ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. ओके,
सो जे काही ड्रगमध्ये ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, ड्रगमध्ये आपल्याला माहिती आहे की ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्ससोबत अदर इनर्ट सबस्टन्स असतात, त्याला आपण फार्मास्युटिकल एड असं म्हणतो. ओके, सो ड्रग्स विच जनरली कॉन्स्टिट्युटेड विथ द हेल्प ऑफ ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स अँड अदर इनर्ट सबस्टन्सेस, राईट. सो दिस ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच सॅटिस्फाय द two actions, that is pharmacological and pharmaceutical action. Okay, pharmacological and pharmaceutical, both the actions are satisfied by this active chemical constituent of drug. Okay, so this active chemical constituent of crude drug which is divided into the two classes. Okay, pharmacological active constituents and pharmaceutically active principles. Okay, so त्याच्यामुळे जे काय ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स ड्रगमध्ये प्रेझेंट आहेत त्याला दोन क्लासमध्ये डिवाईड केलेलं आहे. ओके, फार्माकोलॉजिकली ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आणि फार्मास्युटिकली ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. ओके, मीन्स जे ड्रग फार्माकोलॉजिकल ॲक्शन शो करणार आहेत दोज कम्स अंडर दिस फार्माकोलॉजिकली ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स, राईट. अँड दोज ड्रग्स विच शोज द फार्मास्युटिकल ॲक्शन्स, सो दोज ड्रग्स कम्स अंडर दिस फार्मास्युटिकली ॲक्टिव्ह प्रिन्सिपल्स. ओके, so both of them are equally important in to pharmacognosists. ओके, म्हणजे आपल्यासाठी हे दोन्ही जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो क्रूड ड्रग्स ओवे द थेरापॅटिक इफेक्ट टू फार्माकोलॉजिकल कॉन्स्टिट्युएंट्स ओनली. ओके, मग क्रूड ड्रग जे आहेत की जे थेरापॅटिक इफेक्ट शो करतात, थेरापॅटिक इफेक्ट म्हणजे काय तर पर्टिक्युलर डिसऑर्डरच्या ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात. ओके, सो दोज ड्रग्स विच पजेस द फार्माकोलॉजिकल कॉन्स्टिट्युएंट्स. ओके, तर सो असे ड्रग्स विच इज यूज्ड फॉर द थेरापॅटिक पर्पज म्हणजे एखाद्या डिसऑर्डरच्या ट्रीटमेंटसाठी यूज केल्या जातात. सो त्या ड्रगमध्ये कोणत्या टाईपचे कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतात तर फार्माकोलॉजिकल कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट असतात. ओके, सो दिस कॉन्स्टिट्युएंट्स कॅन बी मिक्सचर ऑफ ऑर सिंगल केमिकल सबस्टन्सेस. ओके, मग असे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत विच शोज देअर थेरापॅटिक इफेक्ट. ओके, सो दोज कॉन्स्टिट्युएंट्स आर सिंगल इन नेचर ऑर दे मे बी अ मिक्सचर. ओके, मिक्सचरमध्ये असणार आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त केमिकल कॉन्स्टिट्युएंट मिक्स होऊन ते थेरापॅटिक इफेक्ट शो करतात किंवा मग सिंगल केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स ॲज अन थेरापॅटिक इफेक्ट शो करतो. ओके, सो आपण जर असे सिंगल केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स घेतले विच शोज देअर थेरापॅटिक इफेक्ट. ओके, सो त्याच्यामध्ये आपण असे सिंगल केमिकल कॉन्स्टिट्युएंट्समध्ये आपण बघू शकतो की अल्कलॉइड्स आहेत, ग्लायकोसाइड्स आहेत, एन्झाईम्स आहेत, प्रोटीन्स, देन शुगर्स, हार्मोन्स, विटॅमिन्स. ओके, सो दोज आर द एजंट विच ॲक्टिव्ह ॲज अन थेरापॅटिक एजंट्स. ओके, मिक्स्ड केमिकलमध्ये आपण बघितलं तर त्याच्यामध्ये फिक्स्ड ऑइल आहे, फॅट्स, वोलाटाईल ऑइल, ऑलिओगम रेझिन्स, देन ऑलिओ रेझिन्स, बाल्झम्स. ओके, सो ऑल दीज आर द मिक्सचर्स ऑफ मोर दॅन 2 chemical constituents. Okay, and they shows the therapeutic effect टू ट्रीट द पर्टिक्युलर डिसऑर्डर्स. ओके, मग ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर हे जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ओके विच इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर थेरापॅटिक इफेक्ट. ओके, सो हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आपण इन डिटेल ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, so त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, all that their uses, their functions, their chemical test, their classifications, their isolation techniques, their extraction techniques. Okay, so all these part are included in this chapter. Okay, so आपल्याला या चॅप्टरमध्ये कशाचं स्टडी करायचं आहे तर ड्रगमध्ये जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत की जे थेरापॅटिक इफेक्ट शो करतात. ओके, सो अशा केमिकल जे नेचरचे जे ड्रग्ज आहेत त्या केमिकल्सचं स्टडी आपल्याला ह्या केमिकल नेचर ऑफ नॅचरल ड्रग ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. ओके, so here it is the learning outcome of this chapter. So after watching this video you will be able to identify different chemical constituents present into the crude drug. Okay, so हा चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जे डिफरंट केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते तुम्ही त्या ड्रगमधून इझिली आयडेंटिफाय करू शकता. ओके, देन आयसोलेट व्हेरियस केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स फ्रॉम प्लांट्स. ओके, आपण आयसोलेशनचे टेक्निक्स बघणार आहोत. ओके, इंडिव्हिज्युअल केमिकलसाठीच्या आयसोलेशन एक्स्ट्रॅक्शनच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या आपण बघणार आहोत. ओके, सो त्याच्यामुळे तुम्ही कोणताही केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहे तो आयसोलेट इझिली त्या प्लांटपासून करू शकता. ओके,
देन एक्सप्लेन थेरापॅटिक इफेक्ट्स अँड फार्मास्युटिकल ॲप्लिकेशन ऑफ इट. ओके, त्याचे थेरापॅटिक आणि फार्मास्युटिकल युजेससुद्धा आपण बघणार आहोत. सो त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही केमिकल कॉन्स्टिट्युएंट्सचे थेरापॅटिक युजेस किंवा त्याचे फार्मास्युटिकल ॲप्लिकेशन्स काय आहेत हे इझिली सांगू शकता. ओके, सो दीज आर द लर्निंग आउटकम्स दॅट इन्क्लूड्स आयडेंटिफाय डिफरंट केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट इन टू द क्रूड ड्रग, isolate various chemical constituents from the plants, explain therapeutic effect and pharmaceutical application of it. Okay, सो जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स प्लांटच्या पार्टमध्ये प्रेझेंट असतात. ओके, सो दीज आर डिवायडेड इंटू द टू, दॅट इज प्रायमरी मेटाबोलाइट्स अँड सेकंडरी मेटाबोलाइट्स. ओके, सो फर्स्ट प्रायमरी मेटाबॉलिझम म्हणजे काय आणि सेकंडरी मेटाबॉलिझम म्हणजे काय हे आपण बघूया. सो प्रायमरी मेटाबॉलिझम बायोकेमिस्ट्री प्रोसेसेस रिझल्टिंग इन प्रायमरी मेटाबोलाइट्स. ओके, सो प्रायमरी मेटाबोलाइट्स कोणत्या आहेत? कार्बोहायड्रेट, अमायनो ॲसिड्स, प्रोटीन, लिपिड्स. ओके, सो दीज आर द प्रायमरी मेटाबोलाइट्स. ओके, दे आर ऑल्सो नोन ॲज बायोमॉलिक्युल्स. ओके, सो दोज आर फॉर्म बाय द प्रायमरी मेटाबॉलिझम प्रोसेसेस. ओके, सो प्रायमरी मेटाबॉलिझमच्या ज्या प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये जे प्रोडक्ट फॉर्म होतात दोज आर नोन ॲज प्रायमरी metabolites. Okay, secondary metabolism, so the natural products chemistry resulting in secondary metabolites, so that includes alkaloids, terpenoids, volatile oils, tannins, resins. Okay, so building block for the secondary metabolite are derived from the first primary metabolites. Okay, means जे प्रायमरी मेटाबोलाइट्सपासून जे सेकंडरी मेटाबोलाइट्स फॉर्म होतात त्यांना सेकंडरी मेटाबोलाइट्स असं म्हटलं जातं. ओके, मीन्स मेटाबॉलिझमची प्रोसेस झाल्यानंतर जे प्रायमरी मेटाबोलाइट्स फॉर्म होतात. ओके, त्यांच्यावर सर्टन रिॲक्शन्स होतात. ओके, त्याच्यावर सर्टन मेटाबॉलिक प्रोसेस होतात आणि मग प्रायमरी मेटाबोलाइट्सपासून बॉडीमध्ये सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत ते फॉर्म होतात. ओके, मग सेकंडरी मेटाबोलाइट्स कोणते कोणते आहेत? तर अल्कलॉइड्स आहेत, ग्लायकोसाईड आहे, टर्पिनॉइड्स आहे, वोलाटाईल ऑइल आहे, लिपिड्स आहेत, त्याच्यानंतर फिक्स्ड ऑइल आहे, त्याच्यानंतर टॅनिन्स आहे, रेझिन्स आहे. ओके, सो ऑल दीज वी आर स्टडीड इन टू दिस चॅप्टर. ओके, सो हे जे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत ते आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचे आहेत. ओके, सो सेकंडरी मेटाबोलाइट्स आर द एंड प्रोडक्ट्स ऑब्टेन इन सेकंडरी मेटाबॉलिझम. ओके, सो प्रायमरी मेटाबोलाइट्सपासून प्रायमरी मेटाबॉलिझम प्रोसेसमध्ये जे प्रायमरी मेटाबोलाइट्स तयार होतात ते मग सेकंडरी मेटाबॉलिझम प्रोसेस अंडर जातात. ओके, आणि सेकंडरी मेटाबॉलिझम प्रोसेस अंडर गेल्यानंतर प्रायमरी मेटाबोलाइट्स आहेत ते सेकंडरी मेटाबोलाइट्स फॉर्म करतात. ओके, मग सेकंडरी मेटाबोलाइट्समध्ये इथे एक्झाम्पल आहेत अल्कलॉइड्स आहे, ग्लायकोसाइड्स, टर्पिनॉइड्स, वोलाटाईल ऑइल, टॅनिन्स, रेझिन्स. ओके, सो हे जे सगळे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत. ओके, त्याचा फुल स्टडी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. ओके, फर्स्ट आपण अल्कलॉइड्सपासून स्टार्ट करूया. ओके, सो दीज अल्कलॉइड्स ऑकर इन प्लांट बोथ इन फ्री फॉर्म अँड ॲज अ सॉल्ट ऑफ ऑर्गॅनिक from the ancient times. Okay, but in recent year that sufficient information about their physical, chemical, physiological properties has been obtained. Okay, means अल्कलॉइड्स जे आहेत ते प्लांट्समध्ये सापडतात. ओके, कशा फॉर्ममध्ये असतात? फ्री फॉर्ममध्ये असतात किंवा मग ऑर्गॅनिक सॉल्ट फॉर्ममध्ये ते प्रेझेंट असतात. ओके, सो दिस सायंटिस्ट सर्टुनर इन 1806 लेड द फाउंडेशन ऑफ अल्कलॉइडल chemistry when he reported isolation of morphine from the opium. ओके, सो हा सायंटिस्ट याचं कॉन्ट्रीब्युशन आपण बघितलेलं आहे फर्स्ट चॅप्टरमध्ये. सो सर्टुनर ह्याने काय केलं आहे? 1806 या साली त्याने अल्कलॉइड्स जे आहेत ते फाउंड केलेलं आहे. ओके, सो ही रिपोर्टेड द आयसोलेशन ऑफ मॉर्फिन फ्रॉम द ओपियम. ओके, सो ओपियम ह्या प्लांटपासून मॉर्फिन हे अल्कलॉइड त्याने आयसोलेट केलेलं आहे. ओके, देन डिस्कवरी ऑफ अदर इम्पॉर्टंट अल्कलॉइड्स पर्टिक्युलरली बाय पेलेटायर, कॅव्हेंटॉन, rapidly followed imitine, strychnine, caffeine, quinine. Okay, so these are the another alkaloids which is rapidly get isolated after the isolation of this morphine from the opium. Okay, so the term alkaloid or alkali-like was first suggested by Meissner in 1829. Okay, so this Meissner, okay, सो आपण बघितलेलं आहे की अदर ज्या अल्कलॉइड्स आहेत ते सुद्धा लगेच
मॉर्फिन हे अल्कलॉइड आयसोलेट केल्यानंतर लगेच अदर जे अल्कलॉइड्स आहेत त्यांचा शोध लागत गेला. ओके, सो त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत तर इमिटिन आहे, स्ट्रिचिनिन आहे, कॅफिन आहे, क्युनिन आहे. ओके, सो दिस टर्म अल्कलॉइड और अल्कली विच लाईक वॉज फर्स्ट सजेस्टेड बाय मेझनर, ओके, इन 1829, विच ही ॲप्लायड टू द बेसिक कंपाऊंड. ओके, मग त्याने काय केलं आहे की जे बेसिक कंपाऊंड आयसोलेट केलेलं आहे त्या सगळ्या कंपाऊंडला अल्कलॉइड ही टर्म त्याने ॲप्लाय केलेली आहे. ओके, मग अल्कलॉइड म्हणजे काय? सो दीज अल्कलॉइड्स आर द बेसिक नायट्रोजिनस ऑर्गॅनिक प्रोडक्ट. ओके, अल्कलॉइड्स म्हणजे काय आहे तर बेसिक नायट्रोजिनस ऑर्गॅनिक प्रोडक्ट ऑफ प्लांट ओरिजिन. ओके, सो अल्कलॉइड्स आहेत त्याचं ओरिजिन कोणत्या सोर्सपासून आहे तर प्लांट ओरिजिन आहे. ओके, हॅविंग मार्क्ड फिजिओलॉजिकल ॲक्शन when administered internally. Okay, so those are the basic nitrogenous organic product of the plant origin and हॅविंग मार्क्ड फिजिओलॉजिकल ॲक्शन. ओके, मग जेव्हा इंटरनली आपण असे ग्लायकोलाइड कंटेनिंग प्रिपरेशन घेणार आहोत, सो दॅट प्रिपरेशन्स प्रोड्युसेस द मार्क्ड फिजिओलॉजिकल ॲक्शन ऑन अवर body. Okay, so alkaloids have complex molecular nature wherein generally nitrogen is in heterocyclic ring and alkaloids are the secondary, tertiary and quaternary amines. Being amines they have the basic property. Okay, म्हणजे आपण जर केमिकल नेचर बघितलं अल्कलॉइड्सचं तर ते कसं आहे अमाइन्स नेचरचे आहेत. ओके, so they are available in secondary, tertiary and quaternary amine structure. Okay, so they are the complex molecule. त्यांचं नेचर कसं आहे कॉम्प्लेक्स आहे की हिट्रोसायक्लिक रिंग कंटेनिंग स्ट्रक्चरमध्ये नायट्रोजन प्रेझेंट असतो. ओके, सो जनरली दिस अल्कलॉइड्स are the organic products of natural or synthetic origin which are basic in nature and contain one or more nitrogen atom, normally of the heterocyclic nature, and possess the specific physiological action on human and or the animals. Okay, आता अल्कलॉइड्स जे आहेत ते सिंथेटिकली सुद्धा प्रिपेअर केले जातात. ओके, सो त्याच्यामुळे अल्कलॉइड वी डिफाईन अल्कलॉइड ॲज these are the organic products of the natural or synthetic origin which are basic in nature and contain one or more nitrogen atom, normally of heterocyclic nature, and possess the specific physiological action on human or animals. Okay, सो इथे तुम्हाला इमेजमध्ये सर्टन अल्कलॉइड्स कंटेनिंग ड्रग दिसत आहेत. ओके, सो इथे डिफरंट ड्रग्स आहेत विच इज ऑप्टेन फ्रॉम द नॅचरल ओरिजिन विच कंटेन्स द अल्कलॉइड ॲज अन केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. ओके, सो दिस अल्कलॉइड्स ऑकर इन प्लांट बोथ इन फ्री फ्रॉम ॲज वेल ॲज सॉल्ट ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड. ओके, सो दॅट इन्क्लूड म्युकॉनिक, क्विनिक, मॅलिक, सायट्रिक, ऑक्झॅलिक ॲसिड. ओके, सो ह्या ॲसिडसोबत कंबाईन झालेलं काय आहे अल्कलॉइड्स इन सॉल्ट फॉर्ममध्ये ऑप्टेन होतं. ओके, सो दॅट reported to be present in the different parts of the plant and can be isolated from the सीड पासून आयसोलेट केला तर कोणत्या कोणत्या प्लांटमध्ये सीडपासून केला तर त्याच्यामध्ये नक्स वोमिका आहे, एरिका आहे. देन फ्रूट्स त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर आहे, ल्यूजमध्ये बेलाडोना, वसाका, दतुरा, रायझोम्स अँड रूटमध्ये इपेकॅक आहे, अकोनाईट आहे, राहुलफिया आहे, स्टेम्समध्ये इफेड्रा आहे, बार्कमध्ये कुर्ची आहे, सिंकोना आहे, फंगाय कंटेनिंग जर प्लांट बघितलं तर यरगॉट आहे. ओके, सो हिअर इट इज द डिफरंट पार्ट्स ऑफ द प्लांट विच कंटेन्स द अल्कलॉइड्स. ओके, सो आपल्याला अल्कलॉइड्सच्या आयडेंटिफिकेशन टेस्ट बघायच्या आहेत. सो अल्कलॉइड्स आर जनरली आयडेंटिफाईड बाय द टू मेथड. ओके, फर्स्ट इज दॅट आयडेंटिफिकेशन ऑफ अल्कलॉइड बाय प्रिसिपिटेशन मेथड. ओके, सो देर आर 4 टेस्ट आर देअर. फर्स्ट इज मेयर्स रिएजंट. सो मेयर्स रिएजंट आर नथिंग बट द पोटॅशियम मर्क्युरिक आयोडाइड सोल्यूशन. ओके, so when the any sample which contains the alkaloid when treated with this potassium mercuric iodide solution, that is Meier's reagent, it gives the cream or pale yellow precipitate. Okay, सो अल्कलॉइड जर कोणत्या सॅम्पलमध्ये प्रेझेंट असेल तर पोटॅशियम मर्क्युरिक आयोडाइड सोल्युशनसोबत क्रीम और येलो कलरची पीपीटी फॉर्म होते. ओके, सो क्रीम आणि येलो कलरची पीपीटी फॉर्म झाली दॅट इंडिकेट्स प्रेझेन्स ऑफ अल्कलॉइड्स. ओके, another reagent is used for the identification of alkaloid is ड्रॅगन ड्रॉप्स रिएजंट. ओके, मग ड्रॅगन ड्रॉप रिएजंटचं काय कॉन्स्टिट्युएंट काय आहे, केमिकल कंपोजिशन काय आहे तर पोटॅशियम बिस्मथ आयोडाइड सोल्युशन. ओके, so any sample when treated with potassium bismuth iodide solution, if it gives the brown or reddish brown color or the precipitate, okay, either maybe that sample gives a brown or reddish brown color. Okay, म्हणजे त्या टेस्ट ट्यूबमध्ये ब्राऊन किंवा रेडिश ब्राऊन
कलर येणार आहे किंवा मग काय होणार आहे, ब्राऊन किंवा रेडिश ब्राऊन PPT फॉर्म होते. ओके, अँड दॅट इंडिकेट्स द प्रेझन्स ऑफ अल्कलॉइड्स. ओके, सो दिस ड्रॅगन ड्रॉप्स रिएजंट दॅट इज पोटॅशियम बिस्मथ आयोडाइड सोल्युशन इज यूज्ड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ अल्कलॉइड्स. ओके, another reagent is that Wagner's reagent. Okay, so this Wagner's reagent, if we see the chemical composition of that reagent, iodine and potassium iodide solution. Okay, so this Wagner's reagent is prepared by the combining this two reagent, iodine and potassium iodide solution. Okay, so when any kind of sample treated with this Wagner's reagent, if there is brown or reddish brown color or precipitate is formed, that indicates the presence of alkaloids into that sample. Okay, so Wagner's reagent सोबत म्हणजे आयोडीन आणि पोटॅशियम आयोडाइड सोल्युशन सोबत जेव्हा आपण एखादं सॅम्पल टेस्ट करू, जर त्या टेस्ट ट्यूबमध्ये ब्राऊन और रेडिश ब्राऊन कलर आला किंवा प्रेसिपिटेट आली तर त्याचा अर्थ काय होतो की त्या सॅम्पलमध्ये अल्कलॉइड प्रेझेंट आहे. ओके, अनदर टेस्ट फॉर identification of alkaloid is Hager's reagent. Okay, so this Hager's reagent is used for the identification of alkaloids. So Hager's reagent composition काय आहे, it contains saturated solution of picric acid. Okay, Hager's reagent, it is nothing but the saturated solution of picric acid. Okay, so by using this saturated solution of picric acid, yellow precipitate is formed. Okay, so phosphotungstic acid and tannic acid are also used for the detection of certain alkaloids by the precipitation. Okay, so जसं पिक्रिक ॲसिड सोबत जर एखादं सॅम्पल जर अल्कलॉइडचं ट्रीट केलं तर येलो प्रेसिपिटेट फॉर्म होते, तसं अनदर रिएजंट्स आहेत त्याच्यामध्ये टंगस्टिक ॲसिड आहे आणि टॅनिक ॲसिड आहे. ओके, सो हे दोन ॲसिडसुद्धा अल्कलॉइडच्या आयडेंटिफिकेशनसाठी यूज केले जातात. ओके, सो ते ॲसिड्स यूज केल्यानंतर काय होणार आहे, अल्कलॉइड्स PPT त्या टेस्ट ट्यूबमध्ये फॉर्म होणार आहे. ओके, अँड प्रेझन्स ऑफ PPT दॅट इंडिकेट्स द प्रेझन्स ऑफ अल्कलॉइड्स. ओके, so here it is the certain identification test which is used for the identification of that alkaloids. Okay, another type of identification is that identification of alkaloid by color reagents. Okay, so certain color reagents use केले जातात for the identification of alkaloids. Okay, so alkaloids मध्ये प्युरिन आणि झांथीन हे जे केमिकल ग्रुप्स आहेत, ओके, फॉर एक्झाम्पल कॅफिनमध्ये प्रेझेंट असतात. ओके, सो दे डू नॉट रिस्पॉन्ड्स टू दिस टेस्ट. ओके, सो त्याच्यामुळे ह्या ज्या आयडेंटिफिकेशनच्या टेस्ट आहेत अल्कलॉइड्सच्या त्याला ते रिस्पॉन्ड करत नाही. ओके, सो दॅट्स वाय कलर रिएजंट्स आर यूज फॉर देअर आयडेंटिफिकेशन. त्याच्यामुळे डिफरंट कलर रिएजंट्स जे आहेत ते यूज केले जातात फॉर द पर्पज ऑफ देअर आयडेंटिफिकेशन. ओके, सो कलर रिएजंट्स लाईक पोटॅशियम क्लोराईड विथ कॅफिन. ओके, मग पोटॅशियम क्लोराईड हा एक कलर रिएजंट आहे. सो कॅफिनसोबत तो डिफरंट कलर एक सर्टन कलर फॉर्म करणार आहे आणि त्याच्यामधून आपण कॅफिन कंटेनिंग जे काही प्रिपरेशन सॅम्पल आहे ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओके, अनदर इज दॅट मिनरल ॲसिड यूज्ड फॉर द कोल्चिसिन. ओके, अँड P डायमिथाइल अमायनो बेन्झाल्डेहाइड विथ इंडॉल अल्कलॉइड्स. ओके, सो इंडॉल अल्कलॉइड्सच्या आयडेंटिफिकेशनसाठी P डायमिथाइल अमायनो बेन्झाल्डेहाइड हा कलरिंग रिएजंट यूज केला जातो. ओके, सो हे कलरिंग रिएजंट काय करतात की डिस्टिंक्ट स्पेसिफिक कलर जो आहे तो प्रोड्यूस करतात. ओके, अँड these color reagent which is used for the identification of this caffeine, त्याच्यानंतर colchicine and indole alkaloids. Okay, so these amongst the angiosperm that include Leguminosae, Papaver, Ranunculaceae, Solanaceae, Rubiaceae, Barbidiaceae, Liliaceae, Amyrilidaceae. Okay, so these are the families of angiosperms. Okay, so those are families which contains the outstanding plant families which yields the alkaloids की ज्याच्यामध्ये अल्कलॉइड्स प्रेझेंट असतात. ओके, सो दिस अल्कलॉइड्स जर आपण ह्या अल्कलॉइड्सचे जर फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या, ओके, जनरल प्रॉपर्टीज बघितल्या तर अल्कलॉइड्स आर कलरलेस, क्रिस्टलाइन, नॉन व्होलाटाईल अँड बिटर सॉलिड. ओके, कलरलेस असतात, क्रिस्टलाइन नेचर असतं, नॉन व्होलाटाईल नेचरचं असतात आणि बिटर्स ही त्याची टेस्ट आहे, बिटर सॉलिड नेचर आहे. ओके, so most of them are optically active and they are generally levorotatory in nature. Okay, सो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी बघितली अल्कलॉइडची तर मोस्ट ऑफ अल्कलॉइड्स जे आहेत ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत,
mostly they are levorotatory in nature. Okay, so they are insoluble or sparingly soluble in water and fully soluble in organic solvents like alcohol, ether, chloroform. Okay, solubility बघितली आपण अल्कलॉइड्सची तर वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत किंवा स्पॅरिंगली सोल्युबल आहेत. ओके, आणि इनऑर्गॅनिक सॉल्वंट्स जे आहेत, ओके, जे काय ऑर्गॅनिक सॉल्वंट्स आहेत त्याच्यामध्ये अल्कोहोल आहे, इथर आहे, क्लोरोफॉर्म आहे, त्याच्यामध्ये ते पूर्णपणे सोल्युबल आहेत. ओके, सो देअर आर एक्सेप्शन टू दिस जनरल रूल्स. ओके, सो काही काही जे अल्कलॉइड्स आहेत ते हा जो रूल आहे तो त्याला एक्सेप्शन शो करतात. कोनिन, निकोटीन, हायग्रीन. ओके, सो दीज आर द लिक्विड. सो बर्बेरिन सॉल्ट्स आर द कलर्ड. ओके, म्हणजे कलरलेस जरी प्रॉपर्टीज अल्कलॉइडची सांगितलेली असली तरी बर्बेरिन टाईपचे जे अल्कलॉइड्स आहेत की जे त्यांना स्पेसिफिक कलर असतो. ओके, त्याच्यानंतर सॉलिड नेचर जे अल्कलॉइडचं सांगितलेलं आहे. सो कोनिन, निकोटीन आणि हायग्रीन हे अल्कलॉइड जे आहेत त्यांचं नेचर कसं आहे, लिक्विड नेचरचं असतं. ओके, अजून जर आपण बघितलं तर कोनिन हे जे अल्कलॉइड आहे विच इज डेक्स्ट्रोरोटेटरी इन नेचर. ओके, आपण मगाशी बघितलेलं आहे की अल्कलॉइड जे आहेत ते मोस्ट ऑफ लिओरोटेटरी नेचरचे आहेत. ओके, बट कोनिन हे एक्सेप्शन अल्कलॉइड आहे की जे डेक्स्ट्रोरोटेटरी त्याचं नेचर आहे. ओके, अनदर इज दॅट व्हाईल पपावेरिन इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह अँड रिसिनिन इज न्यूट्रल. ओके, पपावेरिन जे आहे ते कसं आहे, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. ओके, आपण बघितलेलं आहे की मोस्ट ऑफ द अल्कलॉइड्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह, बट पपावेरिन कंटेनिंग अल्कलॉइड्स जे आहे, पपावेरिन हे अल्कलॉइड आहे विच इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह इन नेचर. ओके, अँड रेझिसिन इट इज अँड न्यूट्रल इन नेचर. रेझिसिनचं नेचर कसं आहे तर न्यूट्रल नेचरचं आहे. ओके, देन इरिथ्रोमायसिन अँड क्लोरानफेनिकॉल आर द अँटीबायोटिक अल्कलॉइड्स. ओके, सो सिंथेटिक जर बघितलं तर त्याच्यामध्ये इरिथ्रोमायसिन आहे, क्लोरानफेनिकॉल आहे विच आर अँटीबायोटिक अल्कलॉइड्स. ओके, अँड अल्कलॉइड्स आर ऑल्सो ऑप्टेन फ्रॉम द सिंथेटिक सोर्स दॅट इन्क्लूड हिरोईन, होमोट्रॉफिन. ओके, सो हे जे क्लोरानफेनिकॉल आहे, इरिथ्रोमायसिन आहे, सो दे आर द अँटीबायोटिक अल्कलॉइड्स. ओके, मीन्स दोज अल्कलॉइड्स विच पजेस द अँटीबायोटिक ॲक्शन. ओके, देन अल्कलॉइड्स आर ऑल्सो ऑप्टेन फ्रॉम द सिंथेटिक सोर्स. सिंथेटिक सोर्सेसपासून सुद्धा अल्कलॉइड आपण ऑप्टेन करू शकतो. एक्झाम्पल असं बघितलं तर अल्कलॉइड्समध्ये हिरोईन आहे, होमोट्रॉपिन आहे. ओके, सो हिअर इट इज द जनरल प्रॉपर्टीज विच इज असोसिएटेड विथ दिस अल्कलॉइड्स. ओके, सो दिस अल्कलॉइड्स आर हायली पोटेंट मेडिकामेंट. ओके, अँड पजेस द क्युरेटिव्ह प्रॉपर्टीज. अल्कलॉइड्सचं बघितलं तर खूप पोटेन्सी आहे अल्कलॉइडची, मीन्स दे आर थेरापेटिकली मोर पोटेंट अँड दे पजेस द क्युरेटिव्ह प्रॉपर्टीज. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर मॉर्फिन आहे, ओपियममध्ये मॉर्फिन हे अल्कलॉइड आहे. ओके, विच प्रोव्हाइड्स द नार्कोटिक ॲक्शन. ओके, सो ओपियममधलं जे मॉर्फिन अल्कलॉइड आहे विच शोज द नार्कोटिक ॲक्शन. ओके, अनदर इज दॅट रेझरपिन. राउल्फियामध्ये रेझरपिन आहे विच ॲक्ट्स ॲज अन ट्रँक्युलायझर्स. त्याच्यानंतर नक्सवोमिकामध्ये स्ट्रिचनिन आहे विच ॲक्ट्स ॲज अन नर्वाइन स्टिम्युलंट. देन कोकालिफमध्ये कोकेन आहे विच इज यूज्ड ॲज अन लोकल ॲनास्थेटिक्स. बेलाडोनामध्ये हायोसिन आहे विच इज अन अँटीस्पाझमोडिक. ओके, सो हिअर इट इज द सर्टन पोटेंट मेडिकामेंट्स which is in the form of alkaloids. Okay, and they also possess the curative properties. Okay, so different uses जर आपण बघितले तर different chemical constituents जे आहेत अल्कलॉइड्स आहेत त्यांचे different uses आहेत. ओके, सो दिस अल्कलॉइड्स इन हायर डोसेस विच आर पॉयझनस. ओके, जर अल्कलॉइड्सचा जास्त डोस झाला तर ते पॉयझनस इफेक्ट जे आहे ते त्यांचा शो करतात. ओके, सो दिस अल्कलॉइड्स आर बायोसिंथेसाइज्ड ड्यू टू द पार्टिसिपेशन ऑफ सेव्हरल अमायनो ॲसिड्स अँड एन्झायमॅटिक systems. Okay, so tobacco alkaloids which are derived from the ornithine. In biogenesis of solanous alkaloids, phenylalanine, ornithine, methionine which are involved. The indole alkaloids of the Rauwolfia, Vinca, Nux vomica, so those are derived from the tryptophan. Okay, and phenylalanine is also precursor for biogenesis of ephedra, opium, colchicum alkaloids. Okay, so these alkaloids which is also get biosynthesized. Okay, त्यांना आपण बायोसिंथेसाइज करू शकतो. त्याच्यामध्ये आपण विथ एक्झाम्पल बघितलेलं आहे की कोणत्या कोणत्या अल्कलॉइड्स जे आहेत त्यांचं बायोसिंथेसिसने प्रोडक्शन होऊ शकतं. ओके, अनदर पॉईंट इज दॅट फंक्शन्स ऑफ अल्कोहोल.
अल्कलॉइड्स. ओके, मग बॉडीमध्ये अल्कलॉइड्सचे फंक्शन्स काय आहेत, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे प्रोटेक्टिव्ह एजंट्स अँड डिस्करेज द ॲनिमल ऑर इन्सेक्ट अटॅक. ओके, सो प्लांटसाठी ते प्रोटेक्टिव्ह एजंट्स म्हणून ॲक्ट होतात. ओके, आणि ॲनिमल किंवा इन्सेक्टचा अटॅक आहे तर ते त्याला काय करणार आहेत, डिस्करेज करणार आहेत. मीन्स दे डिडंट अलाव द ॲनिमल ऑर इन्सेक्ट टू अटॅक ऑन द plant. Okay, another function is that plant stimulants or regulators in physiological activities such as growth, reproduction and metabolism. Okay, so they act as an plant stimulants and regulator, okay, for the physiological activities. Okay, so that's why they perform the functions like growth, reproduction, metabolism. Okay, another function of alkaloid is detoxicating agents. They act as an detoxicating agent. Okay, so detoxicating agent काय करतात, तर टॉक्झिसिटी रिमूव्ह करायचं काम डिटॉक्झिकेटिंग एजंट्स करणार आहेत. ओके, अनदर इज यूज दॅट रिझर्वायर ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिससाठी रिझर्वायर म्हणून ॲक्ट होतात. ओके, रिझर्वायर म्हणजे काय, तर स्टोर्ड कंटेंट जे असतं बॉडीमध्ये विच इज फर्दर यूज फॉर द पर्पज ऑफ सर्टन रिॲक्शन्स. ओके, सो असं स्टोरेज फॉर्ममध्ये अल्कलॉइड्स बॉडीमध्ये स्टोअर केल्या जातात आणि जेव्हा प्रोटीन सिंथेसिसची गरज लागणार आहे तेव्हा ते अल्कलॉइड्स युटिलाइज केल्या जातात फॉर द पर्पज ऑफ production of protein. Okay, so these are the functions of alkaloid. Now classification of alkaloids. So these alkaloids are classified according to the basic chemical nature. Okay, and from which they are derived. Okay, म्हणजे त्याचा सोर्स आणि त्याचा बेसिक केमिकल नेचर कसं आहे त्याच्यानुसार त्याला क्लासिफाय केलेलं आहे. ओके, सो टेबलमध्ये तुम्हाला डिफरंट क्लासेस दिसतात अल्कलॉइडचे. टोटल 12 क्लासेस आहेत. फर्स्ट ट्रोपेन अल्कलॉइड्स. ओके, एक्झाम्पल जर आपण बघितलं ट्रोपेन अल्कलॉइड्सचं तर ॲट्रॉपिन आहे, कोकेन आहे, हायोसिन आहे, हायोसामाइन आहे. ओके, सोर्सेस बघितले तर त्याच्यामध्ये दतुरा आहे, कोका, बेलाडोना, हायोस्कायमस, विथानिया. ओके, सो दोज आर द सोर्सेस ऑफ ट्रोपेन अल्कलॉइड्स. ओके, ट्रोपेन अल्कलॉइड्स कोणते आहेत तर ॲट्रॉपिन, कोकेन, हायोसिन, हायोसामाइन. ओके, अनदर क्लास ऑफ अल्कलॉइड इज क्विनोलिन अल्कलॉइड्स. ओके, एक्झाम्पल बघितलं आपण तर क्विनिन, क्विनिडीन, सिंकोनिन, सिंकोनिडीन. ओके, अँड दिस ऑल कॉन्स्टिट्युएंट्स विच इज ऑप्टेन फ्रॉम द सोर्स दॅट इज सिंकोना स्पेसिस. ओके, सो सिंकोनाचे डिफरंट स्पेसिस आहेत त्याच्यामधून क्विनोलिन अल्कलॉइड्स ऑप्टेन केले जातात. ओके, कोणते कोणते क्विनोलिन अल्कलॉइड्स आहेत तर क्विनिन, क्विनिडीन, सिंकोनिन, सिंकोनिडीन. ओके, then next third class is that isoquinoline alkaloids. Okay, so these isoquinoline alkaloids which is generally example of this papaverine, narcotin, imetin, berberine. Okay, so those are the isoquinoline alkaloids. Okay, and those are obtained from the opium, ipecacuanha, berberis. Okay, then fourth class is indole alkaloids. Okay, so these indole alkaloids which mostly contains the strychnine, brucine, serpentine, ergometrine, rezapine. Okay, and all these indole alkaloids which is obtained from the Nux vomica, Rauwolfia, ergot, vinca. Okay, another fifth class of alkaloid classification is that phenanthrene alkaloids. Okay, so these phenanthrene alkaloids, example of this morphine, codeine, thebaine. Okay, and all these phenanthrene alkaloids which is obtained from the opium. Okay, another class is that purine alkaloids. Example of purine alkaloids that include caffeine, theobromine. Okay, and these alkaloids obtained from the tea and coffee. Okay, another class of alkaloid is pyrrole or pyrrolidine alkaloids. Okay, example of this pyrrole and pyrrolidine alkaloids that include nicotine, hygrine, trigolenine. Okay, so those are the example from this pyrrole and pyrrolidine alkaloids. Okay, so these are obtained from the tobacco, fenugreek, coca. Okay, another class is that pyridine and piperidine alkaloids. Okay, so this pyridine and piperidine type of alkaloids, example that include conine, lobeline, ricinin. Okay, and those are obtained from the hemlock, lobelia, tobacco, castor. Okay, another class of alkaloid is imidazole alkaloids. Okay, so example of this imidazole alkaloids that is pilocarpine, and this pilocarpine is obtained from the pilocarpus drug. Okay, another 10th class of alkaloid is steroidal alkaloids. Okay, example बघितलं steroidal alkaloids त्याच्यामध्ये कोनेसिन, सोलानिडीन, सोलानिन,
veratramine, veratridine. Okay, so these are the steroidal containing alkaloids. Okay, so all these alkaloids obtained from the plant that include curchi, veratrum, potato. Okay, then another class of alkaloid is that diterpenes. Okay, example of this diterpenes that includes aconite and aconitin. Okay, and these obtained from the aconite plant. Okay, another is that alkaloidal amines. Okay, example of this class that include ephedrine, pseudoephedrine, colchicine. Okay, and these alkaloid amines which is obtained from the ephedra and colchicum. Okay, so here it is the classification of alkaloids. Okay, total 12 class आहेत alkaloidsचे. Propane alkaloid, quinoline alkaloids, isoquinoline alkaloids, indole alkaloids, phenanthrene alkaloids, purine alkaloids, pyrrole and pyrrolidine alkaloids, pyrene and piperidine alkaloids, imidazole alkaloids, steroidal alkaloids, diterpenes and alkaloidal amines. Okay, next part is that extraction and isolation of alkaloids. Okay, so the specific of method of extraction depends upon the chemical nature of alkaloid to be extracted. Okay, so कोणती मेथड ऑफ एक्स्ट्रॅक्शन यूज करायची ही डिपेंड आहे त्या अल्कलॉइडचं केमिकल नेचर कसं आहे. ओके, सो इन जनरल मेथड ऑफ दिस आयसोलेशन ऑफ सर्टन अल्कलॉइड्स ती आता आपण इथे बघायची आहे. ओके, सो इथे तुम्हाला इमेज दिसते की त्याच्यामध्ये पावडर ड्रग आहे विच कंटेन्स द अल्कलॉइड ॲज अन ड्रग. ओके, so that moisten and render alkaline with the solution of sodium carbonate and ammonia or calcium hydroxide. Okay, and these alkaloids are free as a basis. Okay, then total extract is formed. So total extract undergoes two processes, that is residual organic fraction and another is that aqueous acid solution. Okay, so this aqueous acid solution which make alkaline and the extracts alkaloid with immiscible solvent, that is residual aqueous fraction. Okay, so this residual organic fraction which undergoes the organic solution of alkaloid bases, then crude alkaloid mixture and purification of fractional crystallization, chromatographic separation. Okay, so this is the in general method of extraction or isolation of alkaloids. Okay, so these drugs powdered and extracted with ethanol. Okay, सो हे जे काही ड्रग आहेत अल्कलॉइड कंटेनिंग ड्रग आहेत त्याला काय केलं जातं, पावडर्ड केलं जातं, बारीक पूड बनवली जाते त्याची आणि मग त्याला एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस अंडर ठेवलं जातं विथ द हेल्प ऑफ इथॅनॉल. इथॅनॉलचा यूज केला जातो फॉर द पर्पज ऑफ एक्स्ट्रॅक्शन. ओके, द सॉल्वंट इज रिमूव्ड अँड द रेसिड्यू इज ट्रीटेड विथ द डायल्यूट ऑर्गॅनिक ॲसिड. ओके, त्याच्यानंतर काय केलं जातं, जे काय अल्कोहोलचं इथेनॉलचं जे काही सॉल्वंट आहे ते रिमूव्ह केलं जातं आणि त्याच्यानंतर सॅम्पलला डायल्यूट इनऑर्गॅनिक ॲसिडसोबत ट्रीट केलं जातं. ओके, वेअर अपॉन द बेसिस आर एक्स्ट्रॅक्टेड ॲज देअर सोल्युबल सॉल्ट्स. ओके, सो डायल्यूट इनऑर्गॅनिक ॲसिडसोबत त्याला ट्रीट केल्यानंतर काय होतं की त्याच्यामध्ये जे बेसेस आहेत ओके त्याच्या सोल्युबिलिटी त्याच्या सॉल्टच्या सोल्युबिलिटीनुसार काय होतात ते सोल्युबल होत जातात. ओके, सो द फ्री बेसेस आर लिबरेटेड बाय द ॲडिशन ऑफ सोडियम कार्बोनेट अँड एक्स्ट्रॅक्टेड बाय ऑर्गॅनिक सॉल्वंट्स दॅट इन्क्लूड इथर अँड ऑर क्लोरोफॉर्म. ओके, मग काय केलं जातं तर जनरली 3 बेसेस आर लिबरेटेड बाय द ॲडिशन ऑफ सोडियम कार्बोनेट. ओके, सोडियम कार्बोनेटच्या ॲडिशनमुळे काय होतं 3 बेसेस लिबरेट होतात अँड एक्स्ट्रॅक्टेड विथ ऑर्गॅनिक सॉल्वंट्स लाईक इथर अँड क्लोरोफॉर्म. ओके, अँड दॅट फ्री बेसेस विच इज एक्स्ट्रॅक्टेड आउट फ्रॉम द बॉडी थ्रू द इथर अँड क्लोरोफॉर्म. ओके, सो त्या प्लांट बॉडीमधून जे काही ऑर्गॅनिक सॉल्वंट्सच्या हेल्पने काय होतं त्याच्यामध्ये इथर आणि क्लोरोफॉर्म आहे which get extracted the plant body part. Okay, so the solvent is removed under the vacuum and crude alkaloidal extract is separated by physical means. Okay, that includes the chromatographic technique. Okay, म्हणजे काय केलं आता इथे जेव्हा सॉल्वंटसोबत ट्रीट करणार आहे इनऑर्गॅनिक डायल्यूट इनऑर्गॅनिक ॲसिडसोबत जेव्हा ट्रीट करणार आहे त्याच्यानंतर काय केलं जातं दॅट सॉल्वंट इज टोटली रिमूव्ड विथ द हेल्प ऑफ व्हॅक्यूम. ओके, व्हॅक्यूम यूज केला जातो आणि त्याच्यामध्ये जे सॉल्वंट यूज केलेलं आहे इथेनॉल ते काय केलं जातं टोटली रिमूव्ड केलं जातं. ओके, देन क्रूड अल्कलॉइडल एक्स्ट्रॅक्ट इज सेपरेटेड बाय फिजिकल मीन्स. ओके, सो
क्रोमॅटोग्राफिक टेक्निक जे आहेत ते यूज केले जातात आणि मग जे अल्कलॉइडल कंटेंट मिळालेलं आहे त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं. ओके. अल्टरनेटिव्हली द पावडर ड्रग इज मॉइश्चन विथ वॉटर अँड मिक्स्ड विथ लाईम. ओके. अल्टरनेटिव्ह मेथड काय आहे तर काय करायचं, जो काही पावडर ड्रग आहे तो मॉइस्ट करून घ्यायचा, वॉटरसोबत भिजवून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये लाईम मिक्स करायचा आहे. ओके. सो विच कंबाईन्स विथ ॲसिड, टॅनिन्स अँड अदर फिनॉलिक सबस्टन्सेस. ओके. सो एक्स्ट्रॅक्शन इज देन कॅरीड आउट. त्याच्यानंतर काय करायचं आहे की ते जे काही कंटेंट आहे ते अदर ॲसिड्स आहेत, टॅनिन्स आहेत, फिनॉलिक सबस्टन्सेस आहेत त्याच्यासोबत मिक्स करायचं आहे. ओके. सो द एक्स्ट्रॅक्शन इज देन कॅरीड आउट. एकदा का मिक्स केलं की मग काय करायचं आहे, एक्स्ट्रॅक्शन क्राईड आउट करायचं आहे. ओके. विथ द हेल्प ऑफ दिस बेन्झीन और पेट्रोलियम इथर. ओके. सो बेन्झीन आणि पेट्रोलियम इथर यूज करून काय करायचं आहे, एक्स्ट्रॅक्शन कॅरी आउट करायचं आहे. ओके. सो द ऑर्गॅनिक लेअर इज शेकन विथ ॲक्युअस अल्कली. ओके. मग त्याची जी काही ऑर्गॅनिक लेअर आहे ती शेक करायची विथ द हेल्प ऑफ ॲक्युअस अल्कली. ओके. अँड अल्कलॉइडल सॉल्ट विच रिमेन इन ॲक्युअस सोल्युशन आर सेपरेटेड, बेसिफाईड अँड एक्स्ट्रॅक्टेड विथ द क्लोरोफॉर्म फॉर द फर्दर प्युरिफिकेशन. ओके. म्हणजे काय अल्कलॉइड सेपरेट आउट झालेलं आहे ते काय केलं जातं तर त्याला बेसिफाईड केलं जातं आणि त्याचं एक्स्ट्रॅक्शन जे आहे ते क्लोरोफॉर्म सोबत केलं जातं आणि फर्दर त्याचं प्युरिफिकेशन केलं जातं. ओके. सो हिअर इट इज द एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस ऑफ अल्कलॉइड्स. ओके. सो इथे आपला अल्कलॉइड्स हा जो पार्ट आहे तो संपलेला आहे. ओके. सो नेक्स्ट जो पार्ट आहे ग्लायकोसाइड तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये जो आपण पार्ट बघितलेला आहे त्याच्यामध्ये बेसिक इंट्रोडक्शन बघितलेलं आहे रिगार्डिंग केमिकल नेचर ऑफ ड्रग. ओके. आपल्याला का स्टडी करायचं आहे त्या ड्रगचं केमिकल नेचर, कारण का त्या केमिकल कॉन्स्टिट्युएंटवर ड्रगची थेरापॅटिक जी ॲक्शन आहे ती डिपेंड असते. ओके. फार्माकोलॉजिकल आणि फार्मास्युटिकल बोथ ॲक्शन्स आर जनरली डिपेंड्स ऑन दिस थेरापॅटिक इफेक्ट ऑफ ड्रग. ओके. सो त्याच्यामुळे आपल्याला या चॅप्टरमध्ये हे जे अल्कलॉइड्स लाईक आहे सेकंडरी मेटाबोलाइट्स जे आहेत ते इन डिटेल बघायचं आहे. ओके. सो आत्तापर्यंत जो पार्ट कवर केला आहे त्याच्यामध्ये जर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर हा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. एक्झाममध्ये क्लासिफिकेशन विचारला गेलेलं आहे, आयडेंटिफिकेशन टेस्ट विचारल्या गेलेल्या आहेत. ओके. आयडेंटिफिकेशन टेस्ट विचारल्या गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्शन मेथड्स ज्या आहेत तीसुद्धा विचारली गेलेली आहे. ओके. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आजचा जो कंटेंट आहे तो इम्पॉर्टंट आहे. ओके. जर तुम्हाला आजच्या लेक्चरमधला कोणता पॉईंट जर समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून नक्की विचारू शकता. ओके. सो इथे आपला न्यू चॅप्टर स्टार्ट झाला होता, चॅप्टर नंबर 8 केमिकल नेचर ऑफ ड्रग. ओके. त्याच्यामधलं आपण फर्स्ट जे केमिकल आहे ते कंप्लीट केलेलं आहे. ओके. अल्कलॉइड्स कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट केमिकल जे आहे ग्लायकोसाइड्स, वोलाटाईल ऑइल्स, टॅनिन्स. ओके. सो रिमेनिंग जे केमिकल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. ओके. सो तुम्हाला जर काही कोणता पॉईंट समजला नसेल, तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून नक्कीच तुमचे प्रॉब्लेम्स जे आहेत रिगार्डिंग स्टडी तुम्ही विचारू शकता. ओके. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.